14 डिसेंबर 2025 प्रवास हा मराठी सिनेमा पाहिला. अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापुरे, थोड्या वेळाकरता श्रेयस तळपदे वगैरे वगैरे कलाकार आहेत. थोडक्यात या दोघांचं म्हातारपणाचं उतारवय दाखवलंय 70तलं. आणि अशोक सराफ ची खूप इच्छा असते की मी ऍक्टर बनावं वगैरे वगैरे, पण तो काही त्याचं पूर्ण झालेलं नसतं. आणि त्याला त्याच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या असतात, त्याच्यामुळे आठवड्यातून 2दा त्याला डायलिसिस करता हॉस्पिटलमध्ये जावं लागायचं. तर तो आपलं सारखं रडतच असतो, मला हे दुखतंय, माझं बीपी वाढलं, माझं हे झालंय. आणि पद्मिनी पण मग त्याच्यामुळे त्याच्या मागे 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 त्याला औषध दे, पाणी दे, हेच चालू असतं. आणि त्यांचा मुलगा दिलीप फॉरेनमध्ये असतो, विचारपूस चौकशी सगळं चालू असतं सारखं. आणि डॉक्टर त्यांचा विक्रम गोखले दाखवलाय. मग एकदा हे लोक एका कार्यक्रमाला जातात गाण्याच्या, तर तिथे त्या पंडितजींना इतक्या वयातही इतकं सुंदर गाणं म्हणताना बघून त्याला राहवत नाही. मग तो विचारतो त्यांना की तुमच्या एवढ्या याचं रहस्य काय आहे. मग ते म्हणे शेवटी मरण प्रत्येकालाच म्हणे आपण मरणाची वाट बघत कशाला राहायची, मरण जेव्हा यायचं तेव्हा येणारच आहे. आपण आपलं जे आयुष्य आहे ते कशा करता दिलंय त्याचा विचार करावा आणि त्या दृष्टीने जगावं. मग ह्याला जरा स्फूर्ती येते. मग तो ठरवतो, त्याला एकदम आठवतं की मध्ये त्याला जेव्हा एकदम अटॅक येतो आणि हॉस्पिटलमध्ये न्यायचं असतं, तर कोणीच लिफ्ट देत नाही. हिला बायकोला खूप लोकांची मनधरणी करावी लागते. तर मग तो म्हणतो की आपली कार आहे, तर आपण आता कार ॲम्ब्युलन्स सुरू करूया. तर आधी पद्मिनीची नकार घंटा असते, पण मग कारण म्हणे तुझी तब्येत अशी तुला झेपणार आहे का. पण मग हा सुरू करतो, सगळीकडे पॅम्पलेट वगैरे वाटतो पेपरमध्ये वगैरे. आणि मग त्याला चांगला रिस्पॉन्स मिळायला लागतो. लोकांना मदत करायचं एक श्रेय पण मिळते. मग डॉक्टर पण म्हणतात की अरे वा, तुमच्यामध्ये बरीच सुधारणा आता दिसते वगैरे वगैरे. मग मध्ये मग त्याला त्याच्यात आनंद यायला लागतो. मग ही पण पद्मिनी पण त्याला मदत करते. मग असंच एकदा एका मुलीचा ऍक्सिडेंट झालेला असतो, सगळे त्याच्यात त्या ऍक्सिडेंटमध्ये आई वडील जातात. मग हिला एकदम शॉक बसलेला असतो. तर कोणीतरी सांगतं की तिचा आवडता हिरो आहे श्रेयस तळपदे. मग हा श्रेयस तळपदेच्या सेटवर जातो आणि त्याला रिक्वेस्ट करतो की असं असं आहे केस. मग श्रेयस तळपदे येतो आणि मग ती थोडीशी अशी रिस्पॉन्स करते आणि ती त्याच्यावर लिहिते कागदावर की तुम्ही माझ्या आजोबांना जर रोल दिला तर मला खूप आनंद होईल. मग हा श्रेयस तळपदे त्याला एका फिल्ममध्ये रोल देतो, म्हणजे त्याची ती पण इच्छा पूर्ण होते आणि सुंदर काम करतो. तर मग ते डायरेक्टर म्हणतात चला नेक्स्ट मूवी करता पण तुम्हाला आम्ही घेतो. पण हा मग दुसऱ्या दिवशी त्यांना फोन करून सांगतो की सॉरी तुम्ही हे केलं, माझी इच्छा पण खूप आहे, पण मी जे आता काम हातात घेतलंय ॲम्ब्युलन्सचं तेच मला जास्त करायला आवडेल आणि माझ्यामुळे मग इतर लोकांचा खोळंबा नको व्हायला. मग असंच त्यांचं चालू असतं, असं जीवन छान आनंदात. तेवढ्यात एक मैत्रीण तिची भेटायला येते, फॉरेनला गेलेली असते खूप. मग त्यांच्या गप्पा गप्पांमध्ये त्याच्या कानावर सराफच्या हे पडतं की हिला प्रवासाची खूप आवड होती पद्मीला, आपल्या बायकोला. आणि तिला तर आपल्यामुळे कुठेच जाता आलं नाही. म्हणजे आधी आपण ह्या पोराला शिकवण्याच्या आणि त्याच्या याच्या मागे आहे, नंतर हे आता आपलं दुखणं. मग तो ठरवतो की आपण जायचं. मग तो डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर खरं नाहीच म्हणतात, पण ते म्हणतात ठीक आहे 2 दिवसांकरता जातात. तर मग मनालीला जायचं ठरवतात. मग तिथे छान मस्त मजा करतात आणि मग वाढदिवस सेलिब्रेट करतात. तर त्यांना सरप्राईज की त्यांचा मुलगा तिथे आलेला असतो आणि मुलालाही तिथे सारखं इतर काही अशा घटना करतात की त्याला रिअलाईज होतं की नुसतंच विचारपूस चौकशी करणं, पैसे पाठवणं, औषधं पाठवणं एवढंच आपलं काम नाहीये. पर्सनल जी अटॅचमेंट असते तिथे आपण प्रत्यक्ष बोलणं आणि हे याच्यात खूप फरक पडतो. मग तो तिथे पोचतो आणि तिथे सगळे ज्यांना ज्यांना ह्यांनी मदत केलेली असते अशोक सराफनी ॲम्ब्युलन्स करता आणि ती मुलगी छोटी, ते सगळे आलेले असतात. सगळ्यांनी केक वगैरे करून छान सेलिब्रेट करत असतात, डान्स करत असतात. आणि मग तिथेच त्याला एकदम अटॅक येतो आणि डेथ होते. पण त्याच्यातनं म्हणजे आणि ह्याच्यामध्ये मध्ये मध्ये त्याच्या त्या कारकिर्दीत त्याच्या कामाकरता पेपरमध्ये छापून येतं, त्याला अवॉर्ड्स मिळतात. तर म्हणजे त्याचं शेवटी मनाचं सार्थक होतं की
लोकांनी आपली आठवण ठेवली पाहिजे. आपण लोकांकरता जगलो, काय काम केलं हे महत्वाचं आहे. आपण किती कमावलं त्याच्यापेक्षा आपण किती लोक जोडली हे हे महत्वाचं आहे. हा आपला प्रवास महत्वाचा आहे. आणि मग तेच त्याचं मृत्यू होतो. तर मग सगळे लोक आलेले असतात आणि सगळे त्याची आठवण काढतात. तर हे त्याला हवं असतं आणि तसंच होतं. तर त्या समाधानाने तो जातो. छान आहे. ओव्हरऑल इमोशनल चांगलं आहे पण पाहण्यासाठी.